नमस्कार मैत्रिणींनो. घरात देवघर असलं की संपूर्ण घरात एक दिव्य शांतता, एक सकारात्मक स्पंदन निर्माण होतं. पण तुम्हाला माहिती आहे का, देवघर चुकीच्या पद्धतीने केलं तर त्याचा परिणाम थेट घराच्या सुखसमृद्धीवर होतो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत देवघर कसं असायला हवं, कोणते 6 महत्त्वाचे नियम पाळले तर घरात येते भरभराटी. व्हिडिओच्या शेवटी आपण काही बोनस टिप्स पण पाहणार आहोत, जे बहुतेकांना माहीतच नसतात. म्हणून शेवटपर्यंत नक्की पहा. देवघराची दिशा. 1. पहिला आणि सर्वात महत्त्वाचा नियम, देवघराची दिशा. ईशान्य दिशा ही देवघरासाठी सर्वात शुभ मानली जाते. ही दिशा अध्यात्म, ज्ञान आणि सकारात्मकतेचं केंद्र आहे. देवघर ईशान्येत असल्यास घरात नेहमी शांतता राहते, पैशाचा प्रवाह वाढतो, घरातील भांडणे कमी होतात. लक्षात ठेवा, बाथरूमच्या भिंतीला लागून देवघर ठेवू नये. जागा नसेल तर उत्तर किंवा पूर्व दिशा सर्वोत्तम पर्याय. 2. देवघराची उंची आणि स्थान. देवघर कधीही पायाला लागेल अशा खाली नसावे. किमान 3 ते 4 फूट उंचीवर असणे अत्यंत शुभ. देवतांची मूर्ती डोळ्यांच्या उंचीवर, फार उंचीवर नसावी, ज्यामुळे नमस्कार किंवा दर्शनात ताण येतो. देवघर स्वच्छ आणि नेहमी मोकळे असावे. एक महत्त्वाची गोष्ट, देवघर शयन कक्षात ठेवायचं असल्यास देवांकडे पाय जाऊ नयेत याची विशेष काळजी घ्या. 3. मूर्तींची संख्या आणि ठेवण्याची पद्धत. बऱ्याच घरात 20-25 मूर्ती ठेवलेल्या दिसतात, पण हे अयोग्य आहे. देवघरात मूर्तींची संख्या कमी ठेवा. 3 ते 5 आदर्श. का? कारण जास्त मूर्तींमुळे ऊर्जा अस्थिर होते. मूर्तींची दिशा पूर्वेकडे तोंड, भक्तांची दिशा पश्चिमेकडे तोंड करून पूजा. तुटलेल्या, खळ पडलेल्या मूर्ती देवघरात कधीही ठेवू नयेत. 4. रोजची स्वच्छता आणि प्रकाश. देवघरात प्रकाश म्हणजे सकारात्मक ऊर्जा. रोज दिवा लावा, किमान सकाळी एकदा तरी. सुगंधी धूप किंवा कापूर ऊर्जा शुद्ध करतो. देवघरात अंधार होणार नाही याची काळजी घ्या. दिवा विझल्यावर लगेच कोणताही नकारात्मक विचार करू नये. देवघरात कायम प्रकाश म्हणजे कायम लक्ष्मी. 5. पूजा साहित्याची योग्य मांडणी. पूजा साहित्य सगळं एकमेकांवर टाकलेलं नसावं. फुले, हार वेगळ्या टोपलीत, अगरबत्ती, दिवे उजव्या बाजूस, पाण्याची तांब्या नेहमी स्वच्छ आणि अर्धा भरलेला. प्रसाद देवतांच्या उजवीकडे. देवघर जितकं नीटनेटके तितकी ऊर्जा वाढते. 6. देवघरात काय ठेवू नये. हे नियम बहुतेक लोक पाळत नाहीत. देवघरात पैसे, पर्स, चावी ठेवू नका. मंदिराखाली स्टोरेज कधीही बनवू नये. फोटोमध्ये मृत व्यक्तींचे फोटो देवघरात न ठेवणे. देवघरात क्रोध, तणाव, अशांत मनाने बसणे टाळा. देवघर म्हणजे ऊर्जेचे केंद्र. इथे केवळ शांत सकारात्मक भावना असाव्यात. देवघरात पितांबरी कपडा किंवा पिवळी छोटी तोरणं ठेवली तर लक्ष्मी स्थिर राहते. शुक्रवार आणि गुरुवार देवघरात सुगंधी फुले ठेवा. घरात शांतता वाढते. देवघरात रोज किमान 1 मिनिट तरी बसून ध्यान करा. नशीब बदलायला वेळ लागत नाही. मंडळी, हे 6 नियम साधे वाटतात, पण त्यांचे परिणाम अत्यंत प्रभावी आहे. देवघर योग्य पद्धतीने असेल तर लक्ष्मी आणि सुखशांती कायम स्वरूपी घरात वास करते. तुळशी समोर रोज दिवा लावल्याने घडतात हे चमत्कार. जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ नक्की बघा. मंडळी, अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्या लोकप्रिय सोपे जीवन चॅनलला सबस्क्राईब करा.